धनंजय मुंडे आज राजीनामा देणार ही चर्चा असताना हा राजीनामा तर कालच लिहून घेतला असल्याचं कळतंय। सविस्तर अपडेट या संदर्भात बघितलं तर बीड मधलं जे प्रकरण आहे त्याच्यामधले अनेक जे क्रूरतेचे जे सगळे फोटो ते समोर आले होते आणि त्याच्यानंतर रात्री तातडीची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती पार पडली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन अजितदादा यांची भेट घेतली। त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा होते आणि याच बैठकीमध्ये जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये स्वतः धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा देत असं सांगितलं आणि त्याच वेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतल्याचं सुद्धा आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून कळतं आहे। आज तो राजीनामा धनंजय मुंडे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत। मात्र हा राजीनामा देण्यासाठी त्यांचा एक माणूस जाणार असल्याचं आपल्याला कळतं आहे आणि त्याच्यामुळे ह्या संपूर्ण घटनेमध्ये आपण बघतो की वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली होती। मात्र कोणताही नैतिकता किंवा मग याच्यामध्ये जोपर्यंत दोषारोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा देणार नाही अशा पद्धतीची सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांनी खरं तर भूमिका बोलून दाखवलेली होती। मात्र काल जेव्हा हे सगळे फोटो समोर आलेले आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातले, त्याच्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलेलं आहे, कबूल केलेलं आहे की मी राजीनामा देणार आहे आणि अशा पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे। हा राजीनामा कालच खरं तर देवगिरी बंगल्यावरती लिहिलेला गेलेला आहे। मात्र आज तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे। त्याच्यामुळे जवळपास 3 महिने हा संपूर्ण विषय चालत असताना आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशा पद्धतीची खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये धनंजय मुंडे यांचा जो माणूस असणार आहे तो त्यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे। काल रात्रीपासून ही सगळी खळबळ सुरू असलेली होती आणि त्याच्यानंतर आपण बघतो की आता सातपुडा बंगला असेल जिथे धनंजय मुंडे राहतात तिथूनच हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे। सकाळपासून खरं अजित पवार हे देखील या संपूर्ण प्रकरणावरती कालपासून खरं त्यांचं लक्ष आहे आणि जशा पद्धतीने फोटो समोर आले त्याच्यामुळे एकूणच राज्यभरातलं वातावरण जे आहे ते चिघळलेलं आहे। सगळ्या संदर्भामध्ये आपण बघतो की राष्ट्रवादी काँग्रेसची सातत्याने